तर आम्ही आलेलो आहे मुंबईला आणि आता आम्ही आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला. तर इथून आम्ही जाणार आहे इंडिया गेट फिरायला. तर तुम्ही पण बघा, जे पहिल्यांदा बघताय त्यांना तर नक्की आवडेल, जे येऊन गेलेले आहेत ते पण बघा. आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती आहोत. तर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आपल्याला इंडिया गेटला कसं जायचं, जे नवीन असतं ते खूप कन्फ्यूज होतात. आता आम्ही बऱ्याचदा आलेलो आहे, तर आमचं आता 5-6वी वेळ आहे, तर आम्हाला बरंचसं माहिती झालेलं आहे इथले. तर तुम्ही सुद्धा रस्ता वगैरे बघून घ्या, कुठून कसं जायचं ते तुम्हाला दाखवतो. तर आपण बसमधून उतरलोय आणि आता चाललोय समुद्राकडे. समुद्रामध्ये फिरायला, बोटिंग करण्यासाठी. ते आरामशीर बसा रे. तर आपण बसलोय बोटमध्ये. आता आपण समुद्रामध्ये फिरणार आहे अर्धा घंटा. आपल्याला त्याचं 130 रुपये पर तिकीट घेतलेलं आहे, पर व्यक्ती 130 रुपये. मुलांचं पण तेवढंच आहे, 130 रुपये. तर बघा हे समुद्र पूर्णपणे आपण बसलेला. तर बघू शकता समुद्रामध्ये खनिज तेलाच्या ज्या ह्या सीप दिसत आहे तुम्हाला मोठ्या मोठ्या, ते तेल काढण्याच्या आहेत आणि त्या समुद्रामध्ये कशा स्थायिक झालेल्या आहे. आणि हा आहे समुद्राचा किनारा मुंबईचा. आम्ही गेट ऑफ इंडियावरून बसलो होतो आणि अर्धा तासाचा आमचा चक्कर आहे बोटचा, तर आम्ही तो एन्जॉय करतोय. आणि राऊंड मारून झालाय, आता आम्ही परत रिटर्न आलेलो आहे गेट ऑफ इंडियाला. बघू शकता आता उतरतोय आम्ही. आता इकडे जायला एक बोट थांबलेली आहे, त्याच्यामुळे ह्या बोटमधून त्या बोटमध्ये जायचं, मग बाहेर जायचं आहे. इकडे